भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी सर्वांच्या सहमतीनं नियुक्त करून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माझं स्वागत करण्यात आलं। मी भारावून गेलो की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी थांबून लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं। भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि 8 विधानसभा मतदारसंघांपैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले। आपले सन्माननीय नेते, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला काम करायचं ते आदरणीय छत्रपती शिवेंद्र महाराज हे आज बांधकाम खात्याचं नेतृत्व करतात। त्याबरोबर आपले दुसरे नेते आदरणीय जयकुमार गोरे साहेब हे ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत आणि त्याबरोबर महायुतीचे आणखीन 2 मंत्री सातारा जिल्ह्यामध्ये आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व हे महायुती सरकारमध्ये आहे आणि आज नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असताना माझ्यावर जबाबदारी आहे की आपले ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत तिथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं, पक्ष संघटना मजबूत करायची। त्याबरोबर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याच्या बाबतीमध्ये काम हे आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं आहे। मी नशीबवान आहे की माझ्या आधीचे सगळे अध्यक्ष यांनी भरपूर कष्ट करून भारतीय जनता पार्टी की वाढवली। तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीला माझ्या आधीच्या लोकांनी पोहोचवलं। त्यामुळे आज एक चांगलं चित्र जिल्ह्यामध्ये बघायला मिळतंय। केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकास कामं केंद्राच्या माध्यमातून आणि राज्याच्या माध्यमातून हे आपण जिल्ह्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न भविष्य काळामध्ये करायचा आहे। त्याचबरोबर आज आपल्याला चांगलं प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये मिळालेलं असल्यामुळे आपल्या दोन्ही मंत्री महोदयांच्या माध्यमातून देखील तळागाळातल्या कार्यकर्त्याला सरकारच्या माध्यमातून ताकद देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर पक्ष संघटना आपली मजबूत आहे, आणखीन ती कशी मजबूत करता येईल याच्यासाठी सगळे आपले जुने जे जिल्हाध्यक्ष असतील, जुने पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, यांना विश्वासात घेऊन आपल्याला समोर जायचंय। मागच्या कालावधीमध्ये लोकसभेला लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना निवडून दिलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या निवडणुकीच्या मध्ये जे आपल्याला यश मिळालं त्या यशामुळे आपल्याला विधानसभेचा मार्ग प्रत्येक मतदारसंघामध्ये सुखकर झाला। हे सगळं करत असताना माझ्यावर अशी देखील जबाबदारी आहे, महायुती म्हणून शेवटी राज्यामध्ये आपली सत्ता आहे। त्यामुळे महायुती ज्या पद्धतीचे निर्णय तिन्ही नेते मंडळी वर बसून घेतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, जो काही निर्णय पक्षीय पातळीवरचा ह्या तिन्ही नेत्यांमध्ये ठरेल त्या निर्णयाचं पालन करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न असेल। अनेक जुने पदाधिकारी आहेत ते मला आता भेटतात आहे, नवीन सुद्धा काही लोक जे इच्छुक आहेत ते मला भेटतात आहे। या सगळ्या लोकांना माझं एवढं सांगणं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ही सगळ्यात मोठी आपली ओळख आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये आपण कमालीचं काम करतो, आपण भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवतो, ही सगळ्यात मोठी आपल्यासाठी ओळख आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये पदानी माणूस मोठा होत नाही, कामाने मोठा होतो। त्यामुळे प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका ही आपण भविष्य काळामध्ये घेणार आहोत। आज माझं भाग्य की आज छत्रपती शिवेंद्र महाराज देखील आज भाऊसाहेब महाराजांचा स्मृतिदिन असल्यामुळं आज इथंच होते आणि त्यामुळं त्यांचा देखील कृपा आशीर्वाद ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं माझ्यावर राहिला आणि त्यामुळं तो देखील मला मनापासून आनंद आहे। आपल्या पूर्वजांनी काही संस्कार आपल्याला घालून दिलेले आहेत, त्या संस्काराला अनुसरून आपल्याला भविष्य काळामध्ये काम करायचंय। सातारा जिल्ह्याला एक आगळीवेगळी ओळख आहे, एक आगळीवेगळी परंपरा आहे
आणि त्या परंपरेला सुद्धा अनुसरून असं काम हे पक्षाच्या माध्यमातून मी करणार.